पक्षांपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. ठाण्याच्या वर्तकनगर येथील भारतीय जनता पार्टीच्या मुख्य पक्ष कार्यालयात आज नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक पार पडली. या बैठकीला भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप लेले, आमदार निरंजन डावखरे तसेच प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक उपस्थित होते. या बैठकीत भाजपच्या गटनेतेपदाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. येत्या 27 जानेवारी रोजी भाजपच्या गटनेतेपदी अनुभवी व्यक्तींची नियुक्ती केली जाईल. तसेच पहिल्यांदाच निवडून आलेल्या नगरसेवकांचाही विचार केला जाऊ शकतो, अशी माहिती आमदार निरंजन डावखरे यांनी दिली. सत्तेतील मित्र पक्षाने यथोचित सन्मान भारतीय जनता पार्टीला दिला पाहिजे, असंही डावखरे म्हणाले. यावेळी जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष व सभागृह नेते ही सर्व महत्त्वाची पदे भाजपकडेच राहावीत, यासाठी पक्षाकडून ठाम दावा करण्यात येत आहे. तसे महानगरपालिकेतील प्रभाग समिती या ठिकाणी असणारे पद, परिवहन आणि शिक्षण मंडळ या ठिकाणी देखील भाजपला सामावून घ्यावे. भाजप पक्षामध्ये देखील एससी प्रवर्गातील उमेदवार नगरसेवक निवडून आले आहेत. सुरेश कांबळे आणि उषा वाघ यांचा सुद्धा विचार मित्र पक्षाने करावा, असे आमदार डावखरे यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार तसेच प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या मान्यतेने जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी कोकण आयुक्तांकडे 12 नगरसेवकांच्या गटाची स्थापना केली. ज्येष्ठ नगरसेवक आश्रम शानू पठाण यांची ठाणे महानगरपालिकेच्या गटनेतेपदी निवड केल्याचे पत्र जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी कोकण विभागीय आयुक्तांना सादर केले. नुकत्याच झालेल्या ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे 12 नगरसेवक विजयी झालेत. आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी आपल्या 12 नगरसेवकांसह कोकण विभागीय आयुक्तांची भेट घेऊन गटस्थापना करीत असल्याचे पत्र दिले. ठाणे महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा स्वतंत्र गट असणार आहे. दरम्यान माजी विरोधी पक्षनेते आश्रम शानू पठाण यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली. आश्रम शानू पठाण हे ठाणे महानगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक असून मागील सत्रात त्यांनी विरोधी पक्षनेतेपदी भूषवले. ते यंदा सलग प्रभाग क्रमांक 32 मधून तिसऱ्यांदा नगरसेवक झाले असून आपले पॅनल त्यांनी मोठ्या फरकाने विजयी केले आहे. ठाणे महापालिकेचे महापौर पद अनुसूचित जातीच्या प्रवर्गांसाठी राखीव झाल्याने महापौर पदाच्या शर्यतीत असलेल्या अन्य प्रवर्गातील इच्छुकांचा चांगलाच हिरमोड झाला आहे. त्यामुळे आता या इच्छुकांकडून स्थायी समिती सभापती आणि सभागृह नेतेपदासाठी लॉबिंग होण्याची शक्यता आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते देखील अशा इच्छुकांना या पदावर विराजमान करून सत्ता समीकरणाची गोळाफेरीत राखण्यात प्रयत्नशील राहणार असल्याच्या चर्चांना जोर आला आहे. ठाणे निवडणुकीच्या निकालात शिवसेनेला बहुमत मिळाल्यानंतर पक्षातील अनेक इच्छुकांना महापौर पदासह विविध पदे आणि समित्यांच्या प्रमुखपदी विराजमान होण्याचे वेध लागलेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्ती असलेल्या नगरसेवकांसह अधिक टर्म निवडून आलेले नगरसेवक या शर्यतीत असून महिला लोकप्रतिनिधींच्याही नावाची चर्चेत होती. त्यामुळे महापौर पदाच्या निवडीची सोडत निघण्याआधीच या पदासाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणी केली होती. महापौर पदाच्या सोडतीत अनेक वर्ष अनुसूचित जाती प्रवर्गासाठी महापौरपद राखीव झाले. त्यामुळे या प्रवर्गातील इच्छुकांना संधी मिळणार आहे. मात्र अन्य प्रवर्गातील इच्छुक स्थायी समिती सभापती पदाच्या माध्यमातून महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या हातात ठेवण्यासाठी जोर लावण्याची शक्यता आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी.
अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. प्राच्य विद्या अभ्यास संस्थेच्या वतीने कोकणातील 20,000 वर्ष जुन्या कातळ शिल्पाचे छायाचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले. हे प्रदर्शन 21 ते 26 जानेवारीपर्यंत सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या प्रांगणात असणार आहे. प्राच्य विद्या अभ्यास संस्था 1982 पासून संस्कृती, इतिहास आणि पुरातत्व या विषयामध्ये सातत्याने प्रबोधनात्मक कार्य करते. अभ्यासकांची व्याख्याने, प्रदर्शने, अभ्यास दौरे तसेच इतिहास व पुरातत्व विषयावरील प्रमाणपत्र अभ्यासक्रम अशा विविध उपक्रमाद्वारे संस्थेने आपली वेगळी ओळख निर्माण केली. कोकणातील 20,000 वर्ष कातळ शिल्पे आद्य मानवाच्या जीवनाचा कलात्मक आविष्कार आहे. त्यांचे संशोधन व संवर्धन होणे ही काळाची गरज आहे. ही कातळ शिल्पाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने प्राच्य विद्या अभ्यास संस्थेच्या वतीने छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. जोशी बेडेकर महाविद्यालय आणि डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रदर्शन भरवण्यात येत आहे. हे प्रदर्शन 21 ते 26 जानेवारी रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या प्रांगणात असणार आहे. यामध्ये ठाण्यातील ज्येष्ठ कलाकार सदाशिव कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कातळ शिल्पाच्या प्रतिकृती यासोबतच निसर्गयात्री संस्था रत्नागिरी यांच्या वतीने कातळ शिल्पावरील दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन पाहायला मिळणार आहे. तसेच गूढरम्य कातळ शिल्प या विषयावर निसर्गयात्री संस्थेचे सुधीर रिसबूड आणि पुरातत्व संशोधन ऋग्वेद आपटे यांचे बुधवारी 21 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता व्याख्यान झाले. या प्रदर्शनाला भेट देऊन कातळ शिल्पाच्या कलेचा आनंद लुटावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर विजय बेडेकर व डॉक्टर महेश बेडेकर यांनी केले. राज्यात थंडीची चाहूल लागता ठाणे शहरात परदेशी पाहुण्यांचे आगमन झाले. उत्तर युरोप आणि सायबेरिया या अतिथंड प्रदेशातील देखणे सीगल पक्षी ठाण्याच्या खाडीकिनारे आणि तलावावर विसावले असून त्यांच्या आगमनाने निसर्गप्रेमीमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. दरवर्षी नोव्हेंबरच्या उत्तरार्धात हे पक्षी हजारो मैलाचा प्रवास करून महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर दाखल होतात. ठाणे, मुंबई आणि नवी मुंबईतील खाडी परिसर ही त्यांची आवडती ठिकाणे आहेत. साधारणपणे फेब्रुवारी अखेर किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हे पक्षी येथे मुक्काम करतात. विशेष म्हणजे गेल्या काही वर्षाच्या तुलनेत यंदा सीगल पक्ष्यांची संख्या अधिक असल्याचे निरीक्षण पर्यावरण तज्ज्ञांनी नोंदवले. सीगल पक्ष्यांचे विलोभनीय थवे पाहण्यासाठी ठाण्यातील मासुंदा तलाव, उपवन तलाव आणि खाडी परिसरात नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. सायंकाळच्या वेळी या पक्ष्यांसोबत सेल्फी घेण्यासाठी आणि त्यांचे फोटो टिपण्यासाठी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण उत्साहाने हजेरी लावत आहेत. पक्ष्यांना पाहण्याच्या उत्साहात अनेक नागरिक त्यांना आकर्षित करण्यासाठी ब्रेड, बिस्किटे किंवा फरसाण यासारखे पदार्थ खाऊ घालत आहेत. पक्षप्रेमी आणि तज्ज्ञांची यावर चिंता व्यक्त केली आहे. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.